व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपल्या देखील चॅम्पियन्स ट्रॉफी दिवाळी या पहिल्या दिवशी बॉलर सज्ज होते. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. डीपेक्षा कव्हरला फटका खेळलाय. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. एक सिंगल पाहता पाहता 2 धावा. ललितदादा पाटील आपणास देखील आयोजकांच्या माध्यमातून आमंत्रित केलं जाते. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. झेलची संधी. हा पहिला धक्का टीम शिरवणे संघ. 22 बॉल हलक्यात आणि दिशा दिली. कव्हरला फिल्डर आहे. रनआउटची संधी. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर कठीण काळाला फुलटॉस होता. परंतु या क्षणाला काय घडलं जाईल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले जितेशने. परंतु लाईन चांगली होती. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11 शिरवणे या टीमच्या धावफलकावरती धाबा होत आहेत. त्या म्हणजे लॉफ्ट केला आडव्या बॅटने. एक सिंगल ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पाहायला मिळतोय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल आणि डॉट बॉलची समगाव या टीमने प्रवेश केला. आजच्या दिवसामध्ये शिवम 11 दत्तकृपा कोपरा या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आणि या मॅचमधून जो संघ जिंकेल तो आजच्या रात्री हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न. या क्षणाला आणखीन 1 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त. कमी रन खर्च करण्याचा माझा प्रयत्न असेल. स्विच हिट केलाय. टायमिंग बेमिसाल. हँड कॉर्डिनेशन आय कॉर्डिनेशन चांगलं होतं. चेंडू चाललाय. साला मिळतं. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर तैनात. टिपला हा झेल आणि फलंदाज प्रणित जोशी देखील होतोय बाद. सोनूचा हा बॉल जसा टप्पा पडला. स्विंग इन मिस. गती परिवर्तन. काशीगाव दोन्ही टीमचे कॅप्टन. लॉफ्ट केलाय. अमर वारंगेच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. वेग बनना होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण केलंय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर तैनात होता. टिपला हा झेल आणि फलंदाज अमर दाखल होतोय. जयसाठी हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त 1च रन ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. वर द विकेट स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. जरी टार्गेट कमी असेल तरी आम्ही धावा डिफेंड. लॉफ्ट केलाय. भावेश कोळीच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा. तर हा लॉफ्ट होतोय. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर हवाई सफर आहे. एलिव्हेशन भरपूर. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फाईन लेगला फिल्डर डीप मध्ये तैनात नव्हता. चेंडू येईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मात्र 1 रनचे स्विच हिट केलाय. मोक्याच्या शनी आणि सुपर 4 मध्ये दाखल होणारा 4था संघ ठरलाय.